गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी वनरक्षक पूजा जाधव। मी वनरक्षक या पदावर ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। तर आजच्या व्हिडिओत आपण वनरक्षक भरती तसेच पोलीस भरती यामध्ये जे विभिन्नता आढळून येते किंवा परीक्षेचं स्वरूप आणि ग्राउंडचं स्वरूप यामध्ये जे पण काही फरक आहे त्याबद्दल मी सांगणार आहे, जेणेकरून 2025 मध्ये जे पण विद्यार्थी पोलीस भरती किंवा वनरक्षक भरती यामध्ये कन्फ्युजन आहेत त्या परीक्षा पद्धतीमध्ये त्याबद्दल त्यांना एक क्लॅरिटी मिळेल। तर वनरक्षक भरती आणि पोलीस भरती यांच्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये तर सर्वप्रथम आपण लेखी परीक्षेचं स्वरूप जाणून घेणार आहोत। पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होते। परीक्षा हॉलमध्ये बसून आपल्याला परीक्षा द्यावी लागते। परीक्षेसाठी आपल्याला एक क्वेश्चन सेट मिळतो आणि एक आन्सर शीट मिळते। यानुसार MCQ टाईप परीक्षा होते। परीक्षेसाठी कोणकोणते विषय असतात तर मराठी व्याकरण असतं, गणित बुद्धिमत्ता असते, अंकगणित बुद्धिमत्ता असते आणि GS असतं। GSमध्ये चालू घडामोडीचा समावेश होतो। GSचे इतर विषय भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान अशा प्रकारे एकूण 100 मार्काची ही पोलीस भरतीची परीक्षा होत असते। तसेच आपण वनरक्षक परीक्षेचं स्वरूप बघितलं तर वनरक्षक परीक्षेचं स्वरूप हे ऑनलाईन पद्धतीने असतं। आपल्याला वनरक्षक भरतीची जी लेखी परीक्षा होते त्या लेखी परीक्षेमध्ये मराठी व्याकरण असतं, इंग्रजी व्याकरण असतं, गणित बुद्धिमत्ता असते आणि सामान्य विज्ञानामध्ये चालू घडामोडी आणि इतर जे विषय आहेत मराठी, इतर जे विषय आहेत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि जे विज्ञान अशा प्रकारे लेखी परीक्षेचं स्वरूप असतं। तर अशा प्रकारे वनरक्षक भरती आणि पोलीस भरती यामध्ये जास्त काही डिफरन्स आढळून येत नाही, तर फक्त एक विषय वाढतो तो म्हणजे इंग्रजी व्याकरण, जो की पोलीस भरतीला नाही आहे आणि वनरक्षक भरतीला आहे। तसंच परीक्षेचं स्वरूप यामध्ये फरक आहे। तर वनरक्षक भरतीची जी लेखी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने होते आणि जी पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे ती ऑफलाईन पद्धतीने होते। अशा प्रकारे थोड्याफार प्रमाणामध्ये फरक आढळून येतो। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।